ताजी बातमी टीव्हीवर रोज दिसणार हो माझं पोर. दृष्ट नको लागायला. चॅनलला बोला बोला, तुम्ही ना बिंदास बोला बाबा. काय तुम्ही जे काय बोलता ना ते आपण फक्त घरातले ऐकतो, पण मी जेव्हा बोलले ना तेव्हा अख्खं जग ऐकणार आहे, अख्खं जग. नाही, मलाही मनापासून तसंच वाटतं रे. पण बुद्धी विश्वास ठेवायला तयार होत नाही ना. काय करू? बाबा हे काय आता, निदान आजच्या दिवशी तरी नीट बोला ना त्याच्याशी. बघ ना, उठसूट हे असं टोचून बोलत असतात. जाऊ दे रे, तू चल आतमध्ये. हे असंच बोलत राहतील. ये या साहेब या. ये बाळा, घे घे, तुझं आधी तोंड गोड करते. घे. बरं मला एक सांग, तुझ्यात असं त्यांनी काय पाहिलं की जे गेल्या 25 वर्षात मला दिसलं नाही? हे का तुमचं चांगलं बोलणं? एवढंच तुम्हाला बोलायचं होतं का? नाही नाही, मला भरपूर बोलायचं आहे, हा. पण आधी या प्रश्नाचं उत्तर तर मिळू दे. समोरच्याचं टॅलेंट ओळखायला ना माणसाचं मन मोठं असावं लागतं. ओ. आता तुमचं मन मोठं नाहीये, त्याला आपण तरी काय करणार. पण या जगात बरीच अशी माणसं आहेत ज्यांचं मन खूप मोठं आहे. पण तुला सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी त्यांचं मन कसं काय मोठं केलं? त्यासाठी तू त्यांना काही पैसे वगैरे दिलेस का? नाही, पण तसं नसेल, कारण त्यांना पैसे देण्यासाठी आधी तुझ्याकडे पैसे हवे. म्हणूनच मला एक संशय आहे, तू घरातली एखादी मौल्यवान वस्तू विकली नाहीयेस ना? ओ बाबा ओ, आई मानलं तुला. इतकी वर्ष कसा संसार केलास या माणसाबरोबर? हॅलो अभिषेक, तू ताबडतोब त्या आधार हॉस्पिटलमध्ये जा. इरा कुरुंदकर नावाच्या मुलीचा अपघात झालाय. तिची काय कंडिशन आहे दर अर्ध्या तासाने मला कळवायचं. कळलं का तुला? सर सर, नाव काय म्हणाला? इरा कुरुंदकर. अरे, काय चाललंय? अरे, काय झालं? अभि! बघा. जरा डॉक्टरांना फोन दे. नाही सर, मी हॉस्पिटलमध्ये नाहीये, जरा बाहेर आलो होतो. का? ते इराला ब्लडची गरज आहे म्हणून ब्लड बँक मध्ये आलोय. ते काम तुला कोणी सांगितलं? नाही सर, कोणी सांगितलं नाहीये, पण म्हटलं तेवढीच त्यांना मदत होईल. त्यांना तुझ्या मदतीची गरज नाहीये. कळलं का? मी सांगितलेलं काम तेवढं करायचं. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे माझं. सर असं काय करताय? त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. कळलं का तुला? जास्त शहाणपणा करू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे घडलंय मूर्खा. तुझ्यामुळे भोगायला लागतं मला सगळं. कळलं ना? हा, तिला सिलेक्ट केलं असतानाही तुझ्यामुळे मला तिला रिजेक्ट करावं लागलं. आणि त्या रागाच्या भरात तिनं गाडी चालवून तूच कारणीभूत आहे, लक्षात ठेव. कळलं? म्हणून स्वतःचं डोकं चालू नको, माझं डोकं जास्त खाऊ नकोस. हा, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे माझं. हे बघा, सगळी काळजी व्यवस्थित घेतली जाईल. डोंट वरी. डॉक्टर एक यू सी वी विल डू आवर बेस्ट. काय झालंय? ते काय, ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीये. ब्रेन हॅमरेज झालाय ना. काय ऑपरेशन तर करावंच लागणार आहे. ते ब्लड क्लॉट्सचा जोपर्यंत ब्रेनमध्ये जे क्लॉट्स आहेत ना, त्याचा अंदाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ऑपरेशन करू शकत नाही. करूया, होईल. नाही तुम्ही कुठे निघाला? मी घरी चाललोय. कशाला? नाही इथे हॉस्पिटलमध्ये माझी पोरगी इकडे बेशुद्ध पडली आणि तुम्ही घरी कशाला जाताय? तुमचं म्हणणं असं आहे की मी घरी जायचंच नाही का? जेवायचंच आहे ना, घरी जाऊन आणतो ना मी. काय पाहिजे ते आणतो. डॉक्टर तुम्ही प्लीज घरी जाऊ नका. अहो, वेडेपणा करू नका, मला घरी काम आहे. घरी काय काम आहे डॉक्टरचं? इथं हॉस्पिटलमध्ये काम असताना माझ्या पोरगीला इथं काय अरे झालं? माझ्या घरी फंक्शन आहे, वास्तुशांतीची पूजा घातली आहे. अरे पण माणूसच जिवंत नसेल तर वास्तूला काय किंमत आहे? नाही डॉक्टर प्लीज. तुमचं डोकं फिरलंय का? What nonsense. मी तुमच्या काय पाया मूर्खपणा पडतो. आहे? आधी माझी मुलगी शुद्धीत आली पाहिजे. तिला जर असं सोडून हॉस्पिटलच्या बाहेर गेलास ना तर तुला आणि तुझ्या हॉस्पिटलला आग लावेल. अरे पण आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो डॉक्टर, आपल्या राज्यातील मी बंदुकीचा सगळ्यात मोठा सप्लायर आहे. सगळ्या भारी गन्स आहेत माझ्याकडे. अहो पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? हो, मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? पण आता सांगतोच आहे तर लक्षात ठेवा. हे असं बघू नका माझ्याकडे. तुम्ही इराकडे लक्ष द्या. बघा ना, बघा ना, योगायोग बघा ना. आपल्या दोघांचाही व्यवसाय माणसाच्या जीवन मरण्याशी संबंधित आहे आणि आपण आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करायला पाहिजे. नाही ऐका, तुम्ही घाबरू नका. तुम्ही फक्त इराकडे लक्ष द्या. हो. अच्छा, नाही तुम्ही असं करा, ही गण ठेवा तुमच्याकडे. घ्या ना नको. घ्या.
ठेवा ना खरं ठेवा पण लक्षात ठेवा हं? ही गण तुमच्यासाठीच हां हां इराकडे लक्ष द्या इराकडे लक्ष प्लीज प्लीज तर जोरदार स्वागत करूया अभिनेत्री दीप्ती देवी यांचं. रोखोक या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही चित्रपटामध्ये अभिनय कमी आणि गावोगावी नृत्याचे कार्यक्रम जास्त करता. सो त्यात काय वाईट आहे? लोकांना माझा डान्स आवडतो आणि म्हणूनच ते मला बोलवतात. आय लव्ह डान्सिंग. लोक खुश होतात आणि मला प्रतिसाद देतात समोरासमोर, आणि एका कलावंतासाठी हा प्रतिसाद खूप इम्पॉर्टंट आहे. वा वा. पण या अशा कमी कपड्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर नृत्य करता, असे कमी कपडे तुम्ही घातले, घरचे तुम्हाला काय बोलत नाही? तुम्हाला विचारतात? नाही, तुम्हाला विचारतात का? म्हणजे तुम्ही जे स्टुडिओमध्ये रोज अशी बडबड करता, चित्रविचित्र प्रश्न विचारतात, घरचे तुम्हाला असं विचारतात काय हो तुम्ही अशी बडबड करत असता? ही कामाची गरज असते. जशी बडबड करणं ही तुमची गरज आहे, तशीच कमी कपडे घालणं ही माझ्या कामाची, माझ्या भूमिकेची, माझ्या प्रोफेशनची गरज आहे. मला असं वाटतं की एक छोटासा ब्रेक घेण्याची आवश्यकता आहे, तर घेऊया एक छोटासा ब्रेक. तर पाहत राहा रोखोक. हाय, वाव, नाईस बाईक. चल कुठे तुझ्या घरी. हे पण तू तू तर त्या हॉस्पिटलमध्ये. मी चालवू? सगळ्यांची रेस लावूया, खूप मजा येईल. नाही नाही मी चालवतो काय, पण तू कोण? किती बोर आहेस तू? चल फिरायला तरी जाऊया. चल लवकर. हे अगं तू इकडे कशी आहे? चल ना लवकर. किती नाटक करतो? चल लवकर. चल ना, चल, चल, हो चल. हो हो. हे आई हे अगं हे. ए मुली, अगं मला तरी थोडा वेळ बघू. पाय जवळ घेऊन बस ना तू. तुला दिसत नाही का? आणि काय रे, सकाळी कुठे गेलेलास न सांगता? हे बघा, मी मला एक कर्ज आहे. हो बाबा, हे बघा माझा आता मूड खूप खराब आहे. तुम्ही उगाच माझ्याशी काय बोलू नका. अरे पण माझा विश्वासच बसत नाही रे. म्हणजे 1 मेला काय असतं असं विचारलं की तू म्हणतोस की ड्राय डे असतो. आता असं सांगणार तुला सिलेक्शन होईलच कसं रे? हो बाबा, सांगितलं ना मी, मला माझ्या टॅलेंटमुळे सिलेक्ट केले त्यांनी. टॅलेंट? टॅलेंटमुळे नाही, पण अरे पण काय? आणि तिकडे काय आहे? नाही पण हम्म, बाबा आपण बोलू ना नंतर. हा नंतर बोलू ना या विषयावर. ओके ठीक आहे. ए तो रिमोट दे इकडे माझ्याकडे, मला बघू दे. आण पाय मागे घे. हम्म. काय झालंय तिथे? काय? हा, कुठे काय? अरे डॉक्टर एक मिनिट डॉक्टर. तुम्ही माझी कंप्लेंट का केलीत पोलीस स्टेशनमध्ये? काय आहे उपयोग? काय आहे? म्हणजे तुम्ही
हॉस्पिटलमध्ये येऊन मलाच बंदूक दाखवणार? माझा तसा हेतू नव्हता. मी काय धमकी म्हणून तुम्हाला बंदूक दाखवली नव्हती. मी असंच तुम्हाला नाही 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 माझी पोरगी खूप लाडकी आहे हो. अहो सगळ्यांनाच आपली मुलं लाडकी असतात म्हणून कुणी काही बंदूक नाही दाखवत. नाही नाही ते काय एवढं विशेष नाही. मला सांगा तुम्ही आता ठरवलंय काय? अजून काय तसं ठरलं नाहीये, कारण ब्रेन हॅमरेजचा प्रकार आहे ना. म्हणजे स्कल ओपन करण्यापेक्षा काही दुसरं डिव्हाइस वापरून ते ब्लड क्लॉट आपण काढू शकतो. म्हणजे या गोष्टी मी दुसऱ्या न्यूरोसर्जनशी डिस्कस केल्या आणि त्यांचं हेच मत आहे की वी हॅव टू वेट. आपल्याला वेट करायला हवं. दवाखान्यात येऊन पण वेट करायची? मग डॉक्टरची हॉस्पिटलची गरज काय? घरी नाही का वेट करू शकत? अहो कुरुंदकर, मी काहीच प्रयत्न करत नाही असं का तुम्हाला म्हणायचं आहे? अहो मी आपल्या परीने सगळं काही करतोय. ही केस क्रिटिकल आहे, यु नो, क्रिटिकल. अरे पण मग एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा ना. तुम्ही कशाला प्रयत्न करता? तुम्ही का माझ्या मुलीच्या जीवाशी खेळताय? अरे या हॉस्पिटलचा मी सिनियर आणि एफिशियंट डॉक्टर आहे. जर मी स्कल ओपन करून ऑपरेशन केलं आणि मेंदूला जर काही अशी दुखापत झाली की ज्यामुळे ती आंधळी होईल, लुळी पांगळी होईल, कोमात जाईल, चालेल का? म्हणून मी तिला एका दिवसासाठी इथे ठेवतोय, है ना? आणि तरी तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्या मुलीला घेऊन जा. तुमचं सगळं ऐकून घ्यायला मी तुमचा नोकर नाहीये. जा कुठल्या तरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये आणि करा तिचा इलाज. सिस्टर, डिस्चार्जचे पेपर तयार. डॉक्टर आय एम सॉरी. मी रागाच्या भरात बोलून गेलो. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही फक्त तिला वाचवा. माणूस कसा छान जगला पाहिजे, मुख्य म्हणजे जगला पाहिजे. किमान 50-60 वर्ष तरी माणूस जगला पाहिजे. हे असं तरुणपणीच एकाकी खूप लहान आहे माझी मुलगी. लहान ब्रेन. महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे, पण जर महिला पुरुषांप्रमाणे घोटाळ्यात आरोपी म्हणून अटक होत आहेत. आजकाल महिला केवळ सत्तेसाठी कुठल्याही पक्षाबरोबर जायला मागे पुढे पाहत नाहीत. हे जर महिला आरक्षणाचं फळ असेल तर काय फायदा? निदान भ्रष्टाचार, गुन्हेगारी यासारख्या क्षेत्रात महिलांनी पुरुषांची बरोबरी करू नये. मी इरा कुरुंदकर, मसाला टीव्ही, मुंबई. हो घे कॉफी पी. चला 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 चला. वा वा वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. पण लोक काय म्हणतील माहिती का? एक स्त्रियांच्या विरुद्ध बोलते म्हणून. पण स्त्री आणि पुरुष हा मुद्दा महत्वाचा नाहीये पप्पा. महत्वाचं आहे की जी अपेक्षा स्त्रियांकडून आहे ती पूर्ण होतीये का? आणि नसेल तर कोणीतरी बोलायला हवं की नाही? बरोबर आहे. आणि हे काम पुरुषांना कधीच जमणार नाही. मग स्त्रियांविरुद्ध उघडपणे बोलणारे पुरुष आता उरलेतच कुठे? त्यामुळे तुझ्यासारख्या मुलीलाच हे काम करावं लागणार आहे. पण पप्पा, हे सगळं मी टीव्हीवर करू शकेन असं खरंच वाटतं का तुम्हाला? नाही. म्हणजे तुझ्या इतकं चांगलं अजून कुणाला जमेल की नाही असं मला वाटतच नाही. I'm proud of you. वाव. तू एवढा कन्फ्युज्ड काय आहेस? तू नक्की कोण आहेस? मी इरा. इंटरनेटवर कित्येक तास आपण चॅटिंग करायचो. विसरलास तू? नाही आहे माझ्या लक्षात. पण तुझा तर ऍक्सिडेंट झाला ना, तू हॉस्पिटल. ती जुनी गोष्ट झाली रे. आता मी तुझ्या समोर आहे की नाही, तुझ्या जवळ. हे पण तू इथे कशी आणि तू अशी कुठे कशी काय येऊ शकतेस? अरे इंटरनेटवर तू पण नाही का सरळ माझ्या घरी यायचास, म्हणायचास आता मी तुझ्या समोर आहे, तुझ्या डोळ्यात बघतोय. हे पण ते सगळं इमॅजिनेशन होतं, खरं नव्हतं ते ना. पण आपण ते एवढ्या वेळा इमॅजिन करायचो ना की आपल्या नकळत ना आपण ते खरं मानून चालत होतो. अभिषेक, एकमेकांची वाट पाहत होतो, एकमेकांना मिस करत होतो. ते खरं आहे ना अभि? हो. हे पण तू आत आलीस तर बाहेर आई बाबांनी पाहिलं असेल तुला तर काय वाटेल त्यांना? सगळे झोपलेत आणि मी खिडकीतून आले. तुला एक सांगू, मला ना तू खूप आवडतेस. मी नेहमी तुझे स्वप्न बघतो आणि असं वाटतं की अख्खं आयुष्य फक्त तुझे स्वप्न पाहावेत. लाज नाही वाटत एका अनोळखी मुलीबद्दल असा विचार करायला? दिसली मुलगी की सुरू होतात तुझी स्वप्न. निर्लज्ज कुठला. शी. हॅलो. ओय, वन क्वेश्चन.
तू रात्रभर इथंच झोपणार आहेस? हो, मला त्या हॉस्पिटलमध्ये झोपायचा कंटाळा आलाय. इट्स सो बोरिंग. हो पण मग मी काय आई बाबांना कळलं तर प्रॉब्लेम होईल ना, तर मी कुठं झोपू मग? तू होपलेस आहेस. तू ना फक्त स्वप्न बघू शकतोस. इंटरनेटमुळे तुझ्यातला पुरुष आता फक्त स्वप्न बघण्यापुरता राहिलेला आहे. तुझ्यात पुरुषार्थ उरलेलाच नाहीये. ए नाही असं नाही. आजही मी ना म्हणजे मी इथं झोपलं तर चालेल. तुम्हाला कन्फ्युज का करतेस? मी झोप आता. काय खाली झोपलं की? फेसबुकवर प्रेम करणं एकदम इझी की हो, एकदम सोपं असतंय. एक मेसेज पाठवायचं की हो फक्त, आणि मनातल्या मनात एकदम खुश व्हायचं, हॅपी व्हायचं की हो. पण हे मनातले भूत जेव्हा मानगुटीवर बसतंय तेव्हा खऱ्या अर्थानं कळतंय की हो लवचीच काय. तिथं स्टार्टिंग की हो, सुरुवात. अजून तर अभिला प्रेमात पडायचं. मी मुद्दामहून तुझ्याशी एकट्याशी बोलायला आलोय. खरंच ही नोकरी तू कुठलीही लाच न देता, कुठलाही वशिला न लावता मिळवली असेल ना, तर आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आय एम युअर फादर. हे बघ, तू रिपोर्टर कसा झालास यापेक्षा एवढ्या मोठ्या चॅनलचा रिपोर्टर आहेस याचा मला अभिमान आहे. बाबा ओ, कम इन. बाबा थांबा. ओ बाबा थांबा ना. बाबा थांबा. ओ बाबा दार उघडा. हो बाबा, शोभता का तुम्हाला या वयात? बाबा दार उघडा ना. बाबा काय मी दार तोडी ना आता? हे आई. बाबा तुम्ही ऐका आधी, दार उघडा. बाबा काय झालं आई, काय? बाबा आज बाबा म्हणजे तुला रडायला काय झालं? अरे मग तू केवढा जोर जोरात ओरडतोस? काय झालं? आई बाबा बाथरूम मध्ये गेलेत आणि दारच उघडत नाहीयेत. बाबा अरे गेले असतील ते बाथरूम मध्ये, मग काय बिघडलं? अरे मी आंघोळीला गेले होते म्हणून ते तुझ्या बाथरूम मध्ये गेले. त्यांना 20 मिनिटं लागतात, त्यांची सवय ही आहे, तुला माहित नाही का? 20 मिनिटं? हा. नाही आई, अगं ते एकटे नाही येतात. मग आता कसं सांगू मी तुला? बाबा तुम्ही हसता काय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? बाजूला व्हा. अरे काय रे अभि? अरे तुम्ही एकटेच ती? मग तुला काय वाटलं? अरे एकतर तू एवढं मोठ्याने ओरडलास की मला वाटलं आत कोणी चोर बीर लपलाय की काय, म्हणून पाहायला गेलो. हो बाबा ते जाऊ द्या, पण ती कुठे गेली? ती आली होती ना टॉवेल गुंडाळून. हा? तुम्ही आत गेला तेव्हा होती ना ती. अरे काय हो? अ, काय लपवता तुम्ही माझ्यापासून? कोण होती? बघ अगे. मला बघू दे. बाजूला कोण आई, आहे? आई, तू राहू दे कुठे ना, तू आहे? काही नको कोण? करू. तू सोड नाही ना. रे. आई तू बाहेर आहे ना. आई नाही रे, कुणी नाही आतमध्ये. आई अगं होती ना ती, टॉवेल गुंडाळून गेली होती ना आत. नाही रे बाळा, कुणी अरे असं काय करताय? विश्वास ठेवा ना माझ्यावर. नाही रे राजा, कुणी नाही आतमध्ये. अरे आत हा पेंटसे करेल ना रे सगळं बरोबर? करेल म्हणजे काय, पहिल्या 5 स्टॉप न्यूरो सर्जन पैकी आहे. तू काळजी करू नको, अतिशय ब्रिलियंट माणूस आहे. डोंट वरी. ब्रिलियंट माणसांचा पण भरोसा नाही आजकाल. आता आपला किती मोठा विद्वान माणूस इकॉनॉमिक्स मधला, पण महागाई किती वाढते, काय आहे उपयोग त्याचा? तुला सांगतो दिवान, आपल्याकडे खरे विद्वान फार कमी आहेत, आपल्याकडे नोकरच जास्त बनतात. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे? आपण बिल गेट्स नाही बनवत, बिल गेट्सच्या कंपनीत काम करणारे विद्वान नोकर बनवतो. आता हा पेंटसे एवढा ब्रिलियंट आहे, मग कशाला हॉस्पिटलमध्ये मेकॅनिक सारखे 30 ऑपरेशन करत बसलाय?
एखाद्या प्रयोगशाळेत बसून कोमावरचा जालीम उपाय का नाही शोधून काढत? कशाला कोंडून ठेवलंय माझ्या पोरीला इतके दिवस हॉस्पिटलमध्ये? तुम्हाला सांग, तुझ्या दुकानामध्ये एक तरी भारतीय पद्धतीची बंदूक आहे का रे? हा? ही जर्मन मेड, कुठे चायना मेड? तुला असं वाटत कधी की आपण अशी एखादी बंदूक तयार करावी जी परदेशी बंदुकीच्या तोडीस तोड असेल? तुला ना लोकांना नावं ठेवायचा रोग लागलाय. हे मीडियावाल्याचे, तो डॉक्टराचे. तू कसं आहेस? खरं तर तुझा हा रोग लोकांना रोग वाटत नाही, कारण या देशातले 90% लोक तुझ्यासारखे आहेत. माझी मुलगी इकडे ऑपरेशन थिएटरमध्ये पडली आणि तुला सांगतो दिवाण, मीडियावाल्यांना ना कुठल्या प्रसंगी काय बोलावं तेच कळत नाही. सॉरी. ए बेटा, तू शुद्धीवर आहेस ना? बोल ना माझ्याशी. ए, तू बरी होणार. त्या डॉक्टरांशी मी विक्षिप्तपणे वागत असलो ना तरी तो खूप चांगला डॉक्टर आहे. तो म्हणाला तू कम्प्लीट बरी होणार. हे, तुला आठवतं तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू मला एकट्याला सोडून जाणार नाहीस? तू तर मी एकटा राहीन म्हणून लग्न पण करणार नव्हतीस. बावळट. हे, तुझ्या पप्पांकडे सगळं आहे ग. जगातल्या तऱ्हेतऱ्हेच्या बंदुका आहेत, पण तो स्ट्रॉंग नाही. तो भित्र आहे, खूप भित्र आहे. आयुष्यात आज मला पहिल्यांदा अशी जाणीव झाली की मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. ज्या हाताने जग बदलू असं वाटत होतं ना, ते हात फक्त प्रार्थनेसाठीच देवाने दिलेत. त्या हातातल्या ताकदीला, त्याच्यावरच्या रेषांना काहीच किंमत नसते. ते फक्त देवापुढे जोडायचे आणि प्रार्थना करायची. लंगडी लंगडी प्रार्थना करायची. रा बाळ, बोल ना. अरे ती ओळखत नाही रे मला. तिच्या पप्पाला ओळखत नाही. माझ्याकडे बघून सुद्धा तिच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलत नाही. कसं बघू मी तिच्याकडे? ती जर अशीच राहिली तर काय 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 करू मी? सांग ना तू काय. काळजी करू नको, डॉक्टरांचं लक्ष आहे तिच्याकडे. सर, कारण तू होतास कुठे? हां? आणि तुझा फोन का उचलत नव्हतास? मी तुला हॉस्पिटलमध्ये थांबायला सांगितलं होतं, गेला होतास कुठे? सर तुम हा हं. तुझ्यामुळे माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला. चल बाकी माझी मुलगी. तुझ्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे. अहो कुरुंदकर, हे काय? हे हॉस्पिटल आहे? यु नो डॉक्टर, किती हुशार आहे ती. अर्थशास्त्रापासून राज्यशास्त्रापर्यंत कुठल्याही विषयावर विचारा येतं तिला. इतिहासातील घटनांचे नुसते इसवी सन नाही तर त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम याच्यावर तासन तास बोलू शकते ते. अहो, पण- एक मिनिट, मला जरा त्याला विचारू द्या. रुपयाचं अवमूल्यन होतं म्हणजे नेमकं काय होतं माहितीये का तुला? लोकपाल बिल मध्ये नेमकं काय आहे याची पुसटशी तरी कल्पना आहे का तुला? समान नागरिक कायदा नेमका काय आहे? पॅलेस्टाईन इस्रायल विरुद्ध नेमकं का मांडतात याची कल्पना आहे का तुला? अरे सांग ना, तुला काय माहिती आहे का नाही? किती दरिद्र बीपीएलचं कार्ड आहे का तुझ्याकडे? वोडाफोन. अरे बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनचं कार्ड. तुला काहीच कसं माहित नाही? तुला फक्त माझ्या पोरीला मारायचं माहित आहे का? बोल ना, बोल. सोडणार नाही साल्याला. याच्यामुळे माझ्या मुलीची अशी अवस्था झाली. व्हॉट नॉनसेन्स? काय चाललंय होय? काय गोंधळ आहे हा? हे बघा, नाही तर तुमच्या मुलीचा मी इलाज करणार नाही. सॉरी सॉरी सॉरी. चालते वाईट ना. आय एम सॉरी. निघा बाहेर इथून. ओके. आपला राजकुमार आहे ना, त्याला कळला का तिला थोडा जरी टच केला ना का तिच्या काळजामध्ये गुरगुरताय. आपला राजकुमार तिच्या प्रेमामध्ये पडला. ही तर त्याच्या प्रेमाची एकदम स्टार्टिंग आहे.
नाही पण पाल्याने आयुष्यामध्ये काहीतरी चांगला काम केला हे त्याला पण कळला. पण तरी सुद्धा थोडासा तो कन्फ्यूज आहे. त्याला जो बास होता ना त्याच्यामुळे तो गोंधळून गेलाय. ए जुना पुराणा कपडेवाले, अरे मी तर वॉर बॉय आहे. खूप लागला का रे पप्पांचा हात? तू का छळतेस मला? अरे मी कुठे छळतेय तुला? उलट मला जी नोकरी हवी होती ती तू चीटिंग करून मिळवलीस. माझ्या हक्काच्या जागी तुला काम करताना बघून माझा किती छळ होत असेल याची कल्पना आहे तुला? खरंच एकदा विचार स्वतःच्या मनाला. तू रिपोर्टर बनण्याच्या लायकीचा तरी आहेस का? का घाणेरडं काम करून नोकरी मिळवलीस तू? तुला थोडी सुद्धा लाज नाही वाटत? निर्लज्ज कुठला, असा कसा रे तू? शी. हाय. तू आता मला अभिबद्दल जे जे काही सांगितलंस ना ते ऐकून मला त्याची खूप काळजी लागून राहिली ग. बघितलं, लागली ना कुणाची तरी नजर माझ्या पोराला. तोंडाला येईल ते बोलू नकोस. अगं काहीही कुणाला नजर वगैरे लागली नाहीये. आणि ये मेघना, घरामध्ये ना जेवढे असतील नसतील तेवढे सगळे स्प्रे आण आणि मार. 2 लिटर गोमूत्र ओतलंय घरामध्ये. 4 थेंब शिंपडले तर एवढे नाकाला झोंबले का तुमच्या? मला मुळामध्ये एक सांग, तुला कोणी सांगितलं की गोमूत्र घरामध्ये शिंपडलं की संकट पलटात? तसं जर असेल ना, लोकांनी सगळ्या गायी बांधल्या असताना गच्चीमध्ये, तर आयतं गोमूत्र घरावर शिंपडलं गेलं असतं, सगळे संकट पसार. आणि तसं जर असेल ना, तर सीमेवरती जवानांना बंदुका कशाला द्यायच्या? गोमूत्र द्यायचं. आला पाकिस्तानी, हे गोमूत्र. पोलिसांचं इथेच आला अतिरेकी, हे गोमूत्र. काय बाबा, काय बोलताय तुम्ही? हे दादाचे काय हाल चालू आहेत आणि तुम्ही हे असं बोलताय? बघ ना, यांना ना कशाची काळजीच नाही. मी तुला सांगते मेघना, माझ्या अभिला ना नक्की कोणाची तरी नजर लागलीच ग. आपण ना एकदा त्याला पेटी बाबांकडे घेऊन जाऊया. हा, एक मिनिट. त्या पेटी बाबाला आधी माझ्याकडे पाठव. आपल्याच उदबत्तीचा अंगार तो आपल्याला देतो आणि त्याच्यावर पैसे घेतो का तो? या अशा लोकांना ना भर चौकाभर फटके मारायला पाहिजे, दुसरं काही नाही. हे असंच बोलायला हवं होतं का? मग संकटात येणार नाहीत. बाबा मी काय म्हणते, आपण ना दादाला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. त्याची काही गरज नाहीये. त्याला ना थोडासा मानसिक धक्का बसलाय. अहो, म्हणजे आपली पात्रता नसताना एवढ्या मोठ्या चॅनलवरती आपल्याला रिपोर्टर म्हणून कसं काय निवडलं गेलं, यावर त्याचा स्वतःचाच विश्वास बसत नाहीये ना, म्हणून सगळा गोळ आहे. रिलॅक्स.
कधी कधी ओव्हरस्ट्रेसमुळे किंवा भीतीमुळे माणसाला होणारे भास खरे वाटू लागतात, पण त्याची चिंता करायचं कारण नाही. ते आपल्या मनाचे खेळ असतात. आपण सुरू करतो, आपणच संपवतो. हां, आपण कधी वेळ जातो, कधी लवकर संपतात. गेट इट? येस डॉक्टर. म्हणजे तुम्ही म्हणताय कदाचित तसंच असेल. आता काय की माझी झोप झाली नसेल म्हणून होत असेल हा त्रास. ठीक आहे मिस्टर अभि, तुम्हाला जास्त ओव्हरस्ट्रेस वाटलं तर भेटायला या. ओके? ओके डॉक्टर, थँक्स. हे तुमच्या आजीचाच भूत आहे. हो का? असेल हो असेल. काय माहितीये का, अभिषेकचा जन्म व्हायच्या 1 आठवडा आधीच ती गेली. तिची खूप इच्छा होती हो पण तुला बघायची. तुझ्या आजीला वेळ लागला होता ना? हो, म्हणजे पंतू बघायला ती आपल्या बाथरूम मधून अंगाभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर आली. अशा काय बोलताय तुम्ही? तुम्ही आपलं तुमचं काम सुरू करा. काम झालेलं आहे. हो? त्या भूताला मी या पेटीमध्ये बंद केलेलं आहे. बघू. भंकस नको, मस्करी करायची नाही, नाही तर हे भूत पुन्हा बाहेर येईल आणि पुन्हा सगळ्यांना त्रास देईल. जय पेटी बाबा.